नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, फलदायी जावो अशी मी स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे 2 जुलै 2024। या दिवशी अतिशय महत्त्वपूर्ण एकादशी आलेली आहे आणि ही म्हणजे योगिनी एकादशी। हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपवासाचा दिवस आहे जो आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला साजरा केला जातो। या दिवशी काय करायचं आहे तर या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्याने काय होतं, व्यक्तींच्या सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते। तर योगिनी एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व भक्तांना आशीर्वाद देतात। योगिनी एकादशीचा इतिहास पुराणांमध्ये अतिशय सविस्तरपणे वर्णन केलेला आहे आणि हा दिवस हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो। आणि या एकादशीचं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगते आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। आणि अर्धवट माहिती तुम्हाला काहीतरी घातक ठरू शकते, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर आपण नेहमीच उपवास करत असतो, पण या दिवशी उपवास केल्याने 88,000 ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते असे मानतात। आणि या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुळशीच्या पानांनी त्यांची पूजा करायची आहे आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे, कारण भगवान विष्णूंना विष्णू सहस्रनाम ही सेवा अत्यंत प्रिय आहे आणि आपल्याला ते योगिनी एकादशीच्या निमित्ताने पूर्ण करायचेच आहे। आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर योगिनी एकादशीच्या दिवशी अन्नाचा त्याग करून फक्त फलाहार किंवा पाणी घेणे श्रेष्ठ मानले जाते। उपवासाच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून देवतांची पूजा करून घ्यायची आहे, कथा ऐकायची आणि दानधर्मसुद्धा करायला विसरायचं नाही आहे। अन्न, वस्त्र, पैसा इत्यादींचे दान आपण गरजू लोकांना मदत करून द्यायचं आहे आणि या दिवशी केलेल्या दानाला अतिशय विशेष महत्त्व प्राप्त होत असते आणि त्याचे फळसुद्धा अधिक पटीने आपल्याला मिळत असते आणि हे दान सर्वश्रेष्ठ मानले जाते। आणि भगवान विष्णूंची जर आपल्यावरती कृपा असेल तर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती तेवढ्याच पद्धतीने कृपा राहणार आहे आणि जर लक्ष्मी मातेची कृपा झाली तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी नक्कीच दूर होणार आहेत। म्हणून ही सेवा आपल्याला अत्यंत मनोभावे पूर्ण करून घ्यायची आहे। आता योगिनी एकादशी व्रत आहे ना, हे थोडेसे कठोर जरी असले ना तरी ते खूप फलदायी मानले जाते। या व्रताचे पालन केल्याने आपल्याला मनशांती, आत्मशुद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून योगिनी एकादशीचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानलेला आहे। या दिवशी उपवास केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि भक्तांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येण्यास सुरुवात होते। तर योगिनी एकादशी हा एक आत्मशुद्धीचा दिवस आहे आणि या दिवशी केलेले उपवास आणि प्रार्थना व्यक्तीच्या आत्म्याला शुद्ध करतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवत असतात। त्यामुळे योगिनी एकादशीचे व्रत प्रत्येकाने निष्ठेने करावे, श्रद्धेने करावे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होईल। त्यामध्ये फक्त फलाहार घेऊन उपवास करायचा आहे आपल्याला आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे, एवढीच सेवा आहे। यापेक्षा जास्त काही वेगळं करायचं नाही आहे। विष्णूंचा धावा करायचा आहे, माता लक्ष्मीचा धावा करायचा आहे, मनातल्या मनात त्यांचं स्मरण करायचं आहे आणि कटकटी भांडण न करता ही एकादशी अत्यंत मनोभावे साजरी करायची आहे। तर ही होती योगिनी एकादशीबद्दल छोटीशी माहिती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हे व्रत सर्वांनी अवश्य करा, जरूर करा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। तर ही अशीच छोटीशी माहिती होती योगिनी एकादशीबद्दल। माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला तर भेटू अशा नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।